11 दिवसांच्या पाहुणचारानंतर राज्यभरात आज लाडक्या बाप्पाला निरोप। वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह राज्यभरात बाप्पांचं विसर्जन। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांकडून साश्रू नयनांनी बाप्पाला निरोप। गणपतीच्या मोठमोठ्या मूर्ती पाहण्यासाठी मुंबईकरांची अलोट गर्दी। मुंबईतल्या तेजुकाया गणपतीचं गिरगाव चौपाटीवर विसर्जन, तर मुंबईच्या महाराजालाही थोड्याच वेळात निरोप दिला जाणार। लालबागच्या राजाची मुंबईत भव्य मिरवणूक। बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी। लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाविकांची अलोट गर्दी। श्रॉफ बिल्डिंग इथं बाप्पावर गुलाल आणि फुलांची उधळण। पुण्यातल्या पहिल्या मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन। नटेश्वर घाटावर बाप्पाला निरोप। पारंपरिक वाद्यांच्या तालावर विसर्जन हा पुण्यातल्या गणपती विसर्जनाच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू। पुण्यातल्या मानाच्या कसबा गणपती समोर रमणबाग पथकाचं ढोल वादन। पुण्यातील मानाच्या दुसऱ्या तांबडी जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन। बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांची अलोट गर्दी। पुण्यात मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीचं भक्तिमय वातावरणात विसर्जन। गणेश भक्तांची मोठी गर्दी। पुण्यातल्या मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम गणपतीवर बेलबाग चौकात गुलालाची उधळण। ढोल ताशांचा गजर आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या गजरात विसर्जन मिरवणूक संपन्न। पुण्यातील मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन। तुळशीबाग गणपतीला पाताळेश्वर घाटावर गणेश भक्तांकडून भावपूर्ण निरोप। पुण्यातल्या मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीचं विसर्जन। मोठ्या जल्लोषात वाजत गाजत बाप्पाला दिला निरोप। पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक। यंदा मूर्ती उमांगमलज रथामध्ये विराजमान। बाप्पा समोर ढोल ताशासह पारंपरिक वाद्यांचं सादरीकरण। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या मिरवणुकीत केरळमधील प्रसिद्ध चेंडा वाद्याचं वादन। पारंपरिक वेशभूषेत वादक मिरवणुकीमध्ये सहभागी। पुण्यातल्या बेलबाग चौकात कलावंत पथकाचं वादन। अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिज्ञा भावेसह इतरही कलाकारांचा सहभाग। नाशिकमध्ये शिवसेवा मित्र मंडळाच्या 27 फूट उंचीच्या महागणपतीची मिरवणूक। हरियाणातल्या कलाकारांकडून तांडव नृत्य सादर। भिवंडीत गणेश विसर्जन मिरवणुकीत अवतरली अवतार चित्रपटाची प्रतिकृती। कर्नाटकातल्या पारंपरिक टायगर नृत्याचंही आकर्षण। कोल्हापुरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत करवीर निवासिनी अंबाबाई अवतरली। कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळानं साकारला अंबाबाईचा सजीव देखावा। वाशिममध्ये गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक। डफ वाजवत आजीबाई लाडक्या बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी।
पुण्यातल्या तुळशीबाग गणपतीच्या मिरवणुकीत स्वरूपवर्धिनी मंडळाकडनं मल्लखांबाची प्रात्यक्षिकं सादर, ढोल ताशांच्या गजरात फुलांचीही उधळण। पुण्यातील गुरुजी तालीम गणपती विसर्जन मिरवणुकीत टिळकांच्या वेशात सहभागी झालेल्या चिमुकल्यानं वेधून घेतलं लक्ष। पुण्यातील लक्ष्मी रस्ता आणि बेलबाग चौकात बाप्पाला निरोप देण्यासाठी रांगोळ्यांच्या पायघड्या। सोशल मीडिया, सायबर क्राईम या थीमवर आधारित रांगोळ्यांमधनं सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न। नाशिकच्या मनमाडमध्ये मानाच्या नीलमणी गणेशाची वाजत गाजत मिरवणूक, पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानं बाप्पाला निरोप। मराठमोळ्या वाघ्या मुरळीचा गोंधळ ठरला मिरवणुकीचं आकर्षण। सोलापुरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणूक, थोरला मंगळवेढा तालीम गणेशोत्सव मंडळातर्फे लेझिमचं सादरीकरण, हलगी, संबळ, ताशा, ढोल अशा पारंपरिक वाद्यासोबतच लेझिमचंही आकर्षण। नागपूरच्या कोराडी तलावावर नागपूरच्या राजाचं विसर्जन, यावेळेला गणेश भक्तांची मोठी गर्दी। नागपूरच्या दक्षिणमूर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक, यंदा या मंडळाचं 105वं वर्ष। मिरवणुकीतले देखावे पाहण्यासाठी नागपूरकरांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर नाशिककरांची मोठी गर्दी, मिरवणूक मार्गात पोलिसांचा चोख बंदोबस्त। विसर्जन मिरवणुकीत नाशिकचा राजा मार्गस्थ, शिवकालीन शस्त्रांची माहिती पुढच्या पिढीला मिळावी यासाठी मिरवणुकीमध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रात्यक्षिक। संरक्षणाचे धडे त्यांना देण्यात आले। नाशिक शहरातील गणपती विसर्जन मिरवणुका सुरू, मानाच्या पहिल्या पालिका गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात गणरायाला दिला निरोप। कोल्हापुरात मोठ्या जल्लोषात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका सुरू, छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा साकारून हत्तीवरून मिरवणूक। वसईमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदू मुस्लिम ऐक्याची परंपरा, गणपती विसर्जनाच्या मार्गावर गणेश भक्तांसाठी मुस्लिम बांधवांकडून खाण्यापिण्याची व्यवस्था, तर ईद ए मिलादच्या कार्यक्रमात गणपतीची गाणी। कोल्हापुरात बंदी असताना बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये लेझरचा वापर, पोलिसांच्या सूचना मंडळांनी पाळल्या नाहीत। सांगलीच्या मिरजेमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात, सर्व गणेश मूर्ती विसर्जनासाठी मार्गस्थ। उद्या दुपारपर्यंत चालणार विसर्जन मिरवणुका, तर बंदी झुगारून मिरवणुकीत डॉल्बी आणि लेझरचा वापर। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाप्पाची विसर्जन मिरवणूक, अघोरी साधूंची वेशभूषा साकारत नृत्य सादर। बुलढाण्याच्या शेगावमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये तणाव, किरकोळ वादातनं दगडफेक, उपद्रवी तरुणांना तत्काळ ताब्यात घेण्याच्या आश्वासनानंतर मिरवणूक पुन्हा सुरू। सांगलीमध्ये 72 वर्षांनी सांभारे मंदिरातील गणेश मूर्तीची मिरवणूक, ही गणेश मूर्ती पांगिरीच्या लाकडापासून बनवलेली। मिरवणुकीत बलभीम व्यायाम शाळेच्या पथकाकडनं लेझिम खेळ सादर। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातल्या बाप्पाचं पारंपरिक पद्धतीनं चंद्रभागेमध्ये विसर्जन, ढोल ताशांच्या गजरात आणि लेझिमच्या खेळात बाप्पाला दिला निरोप। पुण्यामध्ये घरगुती बाप्पांना भावपूर्ण निरोप, घरगुती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळेला 2.5 वर्षीय चिमुकलीला अश्रू अनावर, लाडक्या बाप्पाला त्याच्या गावी पाठवू नका, चिमुकलीचा हट्ट।
4 वर्षीय रेवांश गरुडकरनं जिंकली संगमनेरकरांची मनं. छत्रपती शिवाजी महाराजांचा केला गजर, व्हिडिओ व्हायरल. वीर तानाजी गणेशोत्सव मंडळाचा ठाण्याचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ. विसर्जन मिरवणुकीत दाक्षिणात्य पद्धतीची पारंपरिक वाद्य, कथकली, नाशिक पुणेरी ढोल आणि लेझिम पथक देखील सामील. नाशिकमध्ये गुलालवाडी व्यायामशाळेच्या मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक. महिलांचं ढोल पथक, लहान मुलांचं लेझिम पथक मिरवणुकीचं खास आकर्षण. हैदराबाद आणि तेलंगणामध्ये गणेश मूर्तींचं विसर्जन. खैराताबादच्या प्रसिद्ध पंडालच्या 70 फूट उंचीच्या गणेश मूर्तीची शोभायात्रा. यंदा शहरात जवळपास 1 लाख मूर्ती पूजेसाठी ठेवण्यात आल्या. नवी दिल्लीमध्ये सुद्धा बाप्पाला निरोप. पालखीतनं पारंपरिक पद्धतीनं बाप्पाची काढली मिरवणूक. पाण्याखाली रांगोळीच्या सहाय्यानं श्री गणेशाची प्रतिमा साकारून दिला बाप्पाला अनोखा निरोप. नाशिकच्या चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी पोर्ट्रेटवर साकारली अनोखी रांगोळी. नवी मुंबईच्या कोपरखैरणे इथं फुलांपासून बनवलेल्या 14 फुटी गणपतीचं विसर्जन. इच्छापूर्ती नावानं ओळखला जाणारा हा गणपती फुलांच्या पावडरपासून बनवलेला. ठाण्यातील उथळसर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित. मुख्यमंत्री उथळसरच्या राजाच्या चरणी नतमस्तक, पूजाही केली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनेत्रा पवारांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची झाली पूजा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावरच्या गणपतीचं विसर्जन. फडणवीसांच्या हस्ते बाप्पाची आरती. गणपती बाप्पा प्रवीण दरेकरांच्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला देवेंद्र फडणवीसांची भेट. बाप्पाची केली पूजा. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरच्या गणपतीचं विसर्जन. नागपूरच्या कोराडी परिसरात बावनकुळेंच्या घरी 10 दिवस बाप्पाची विधिवत पूजा. कोल्हापुरातील पहिला मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. कोल्हापूरचे खासदार शाहू महाराजांसह सर्वपक्षीय नेत्यांच्या हस्ते बाप्पाची आरती. वाशिममध्ये विसर्जन मिरवणुकीमध्ये भावना गवळींकडून ढोल वादन. ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुखांनीही धरला ठेका. कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये नेते मंडळीही सहभागी. वाघाची तालीम मंडळात मालोजीराजे छत्रपतींनी धरला डॉल्बीवर ठेका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.